हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मी आत्ता खेळणार नाही, मी थकले आहे, मी उद्या खेळेन. मित्रांनो, माझं नाव गौतम आहे. मी आणि माझे कुटुंब अहलाबादमध्ये राहतो. माझ्या बहिणीचे नाव अंजली आहे, ती 22 वर्षाची आहे आणि मी 19 वर्षाचा आहे. माझी बहीण दिसायला खूपच सुंदर आहे आणि माझ्या कुटुंबात माझी आई वडील आणि मी आणि माझी एक बहीण. माझे वडील दिल्लीत काम करतात आणि वर्षातून फक्त 2 किंवा 3 वेळा घरी येतात. माझी आई घरीच असते कारण आमची काळजी घेण्यासाठी. माझी बहीण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहे आणि मी 12वीत आहे. मी माझ्या परीक्षेची तयारी करत आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी बहीण खूप सुंदर आहे, पण तिने कधीही कोणत्याही मुलाकडे पाहिलं नाही. ती खूप सांस्कृतिक मुलगी होती. मला माझ्या बहिणीचे खूप कौतुक वाटायचे. मी कधीच तिच्याकडे चुकीच्या हेतूने पाहिले नव्हते, पण असं काही होईल ह्याची मला कल्पनाही केली नव्हती. एकदा बाबा आम्हाला भेटायला आले होते. बाबा म्हणाले, चला कुठेतरी जाऊया. आईने होकार दिला. बाबा म्हणाले, आपल्याला उद्या निघावे लागेल कारण आमच्याकडे जास्त सुट्टी नव्हती. त्यामुळे माझ्या 12वीची परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. दीदी तिच्या परीक्षा देत नव्हते. पण आई आणि बाबा म्हणाले, अंजली, गौतमचा परीक्षा सुरू आहे. तो राहतोय म्हणून तू त्याच्यासोबत राहावं असं वाटते. तो घरी एकटाच राहू शकत नाही. म्हणून दीदी म्हणाले, ठीक आहे. अशा प्रकारे आई आणि बाबांच्या सहलीचे नियोजन झाले. मी दुसऱ्या दिवशी तिकीट बुक केलं आणि सकाळी लवकर स्टेशनवर सोडायला आलो. मी अभ्यासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता, त्यामुळे मला खूप तयारी करावी लागली होती. मग रात्र झाली आणि दीदीने जेवण बनवले. मी आणि दीदी जेवलो आणि मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दीदी म्हणाली, गौतम, नाश्ता तयार आहे, लवकर फ्रेश हो आणि नाश्ता कर. मित्रांनो, माझ्या घरात 4 खोल्या आहेत. एक माझ्यासाठी, एक माझ्या बहिणीसाठी आणि एक माझ्या आईवडिलांसाठी आणि एक खोली येणाऱ्या पाहुण्यांसाठी आहे. पण घरात एकच बाथरूम होतं. आता मित्रांनो, मी कथेकडे वळतो. दीदी माझ्याकडे गुपचूप पाहत होती. ती विचित्रपणे वागत होती. तेव्हाच मला पहिल्यांदा दीदीबद्दल नकारात्मक विचार येऊ लागले. मी जेवल्यानंतर लगेच ती बाथरूममध्ये गेली. मला तिच्याबद्दल नकारात्मक विचार येऊ लागले. मग थोड्या वेळाने मी परीक्षा देण्यासाठी गेलो. परत आल्यावर मी दीदीला जेवण वाढवायला सांगितले. तिने जेवण वाढले आणि मी जेवलो आणि मग मी झोपी गेलो कारण मी खूप थकलो होतो. दीदी तिच्या खोलीत अभ्यास करत होती. मी उठलो आणि पाहिलं तर संध्याकाळ झाली होती. दीदी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, म्हणून मी तिला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. मग तिने विचारलं, गौतम, तू कसा अभ्यास करत आहेस? तर मी म्हणालो, चांगले चालले आहे. दीदी, तुझा अभ्यास कसा चालला आहे? ती म्हणाली, माझंही चांगलं चाललेलं आहे. दीदीने विचारलं, तू चित्रपट बघशील का? मी म्हणालो, नाही, उद्या माझी परीक्षा आहे दीदी. दीदी म्हणाली, परीक्षा नेहमीच येतच असतात. आज आपण चित्रपट पाहूया. मी होकार दिला. थोड्या वेळाने दीदीने जेवण बनवलं. आम्ही दोघांनी जेवले आणि मी माझ्या खोलीत गेलो. स्वयंपाकघरात स्वच्छ केल्यानंतर दीदी माझ्या खोलीत आली आणि माझ्या शेजारी बसली. मग तिने एक चित्रपट लावला. आम्ही दोघेही पाहू लागलो. काही वेळाने मला चित्रपट आवडत नव्हते, म्हणून मी दीदीकडे पाहू लागलो. मग दीदी म्हणाली, तू माझ्याकडे का पाहत आहेस? चित्रपट पहा. मग मी म्हणालो, मला चित्रपट पाहण्यात मजा येत नाहीये. चल काहीतरी खेळ खेळूया. मग ती म्हणाली, काय? मी म्हणालो, काहीही असो. ती म्हणाली, काय? मी म्हणालो की जर मी तुला काही विचारले तर तू खरं खरं सांगायचं आणि तू मला जे काही विचारशील ते मी खरं सांगेन. दीदी म्हणाली, ठीक आहे. दीदी म्हणाली की मी आधी विचारेन. तर मी म्हणालो, ठीक आहे. दीदीने लगेच विचारले की तुझ्या किती मैत्रिणी आहेत? मी हे ऐकून आश्चर्य वाटले. खरं तर मी आणि माझी बहीण यापूर्वी अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोललो नव्हतो, पण आज ती काय विचार करत होती हे मला माहिती नव्हतं. पण मी तिला सांगितले, माझे 2 मैत्रिणी आहेत. तिने मला त्याचे फोटो दाखवायला सांगितले. म्हणून मी तिला एका वेळेस
एकच प्रश्न विचारायला सांगितले. ती म्हणाली, ठीक आहे. आता माझी पाळी होती. मी दीदीला ही तोच प्रश्न विचारला, तुला बॉयफ्रेंड आहे का? ती म्हणाली, नाही, माझा बॉयफ्रेंड नाही. मग तिची पाळी आली. दीदीने विचारलं, तू अजून ते केलं आहेस का? मी उत्तर दिले, नाही, अजून तर नाही. मग दीदीला विचारले, तू आज सकाळी नाश्त्याच्या वेळीस माझ्याकडे पाहत इतक्या विचित्र पद्धतीने कपडे का जुळवत होतीस? ती थोडा वेळ गप्प राहिली. ती पुढे म्हणाली, मग ती म्हणाली, काही नाही, आता हे सगळं थांबूया, मला झोपायचं आहे. मग ती माझ्या खोलीतच झोपी गेली आणि मी अभ्यास करायला सुरुवात केली. मी रात्री 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करत राहिलो. मग मी पण तिथे झोपी गेलो. दीदी लगेच झोपली होती, पण माझी हिंमत होत नव्हती तिला स्पर्श करायचा. मी तो चित्रपट पाहिला आणि बाथरूममध्ये गेलो. मग मी माझे काम संपवून झोपायला गेलो. सकाळी झाली. माझ्या बहिणीने नाश्ता बनवला आणि आम्ही दोघेही जेवलो आणि मग कॉलेजला गेलो. आमच्या परीक्षा संपल्यानंतर आम्ही दोघे घरी आलो आणि पाहिले की दीदीलाही कॉलेजहून घरी परतली होती. मी थकलो होतो म्हणून लगेच झोपी गेलो. मग हळूहळू काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागल्या. मी जागा होऊ लागलो म्हणून मी बाथरूममध्ये पाहिले. मी जे पाहिले ते पाहून मला आश्चर्य वाटले. ते घडलं. दीदी बाथरूममध्ये पडली होती. तिचा पाय घसरला होता. ती जोरजोरात ओरडत होती. मी बाथरूममध्ये गेलो. मी दीदीला माझ्या हातांवर उचलून बेडवर झोपवलं. ती खूप जखमी होती म्हणून मी दीदीसाठी मेडिकल सेंटरला फोन केला. मी औषधं आणले. डॉक्टरांनी मला मालिशसाठी काही मलमही दिले. मी त्या दिवशी जेवण बनवले आणि दीदीला स्वतःच्या हाताने खायला दिले. मग मी दीदीला औषध दिले आणि झोपायला जाणारच होतो. तेवढ्यात दीदीने मला थांबवलं. मी तिला विचारलं, काय झालं दीदी? दीदी म्हणाली, त्या मलमने मला मालिश कर. मी नकळत बसलेले बसवले आणि ठीक आहे असे म्हटले. मी तिला मालिश करायला सुरुवात केली आणि दीदीच्या तळहाताला स्पर्श केला म्हणून तिने माझ्याकडे रागाने पाहिले. मग तिने विचारले, काय? मी म्हणालो, तू खूप सुंदर आहेस. दीदी म्हणाली, मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून माझ्याशी असे काही बोलू नकोस. मी दीदीला म्हणलो, आपण हे करू शकतो जर तुला हवं असेल तर. प्रथम तिने नकार दिला, मग तिने शेवटी होकार दिला. मग दीदीला पुढे काय होईल याचा प्रश्न पडला. सुरुवातीला दीदीला ते आवडले नाही. नंतर ती मला सहकार्य करू लागली. हे 2 तास चालू राहिले. मग दीदी थांबण्यास सांगितले. मग मी निघून गेलो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो. मग विचार केला. असं वाटतंय की दीदीला आवडलं नाही. पण रात्री 2 वाजता दीदी परत आली आणि पुन्हा सगळं केलं. आई बाबा आणि येण्यापूर्वी आम्ही दोघांनीही ते अनेक वेळा केलं. हे सगळं ते खेळ खेळण्यात मजाच झाली. बहिणीला मजा येऊ लागली होती. तेवढ्यात आई बाबा आले आणि ही कहाणी कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. ती पूर्णपणे काल्पनिक आहे. जर तुम्हाला ते आवडले असेल तर कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.